मुखामध्ये विठ्ठलाचं नामस्मरण घेऊन ज्या हाताने टाळ वाजवलाय त्याच हाताने 17 वर्षाच्या मुलीचा 5 वर्ष बलात्कार केलाय। हद्द तर तेव्हा झाली की त्या मुलीचे कपडे काढून तिच्या उघड्या अंगावरती लोखंडी पाईप गरम करून चटके देण्यात आलं आणि हे काम कुठल्या टवाळगिरी टपोरी किंवा गुंडवृत्तीच्या पोराने केलेलं नाहीये, तर हे काम श्री दुर्गा देवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष कीर्तनकार महाराज यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ या महाराजाने केलेलं काम आहे। आणि याला महाराज काय म्हणायचं, हा तर लोकांचा गो खाणारा भाडकाव आहे। आणि या महाराजांचं आणि त्या पीडित मुलीचं घर हे शेजारी शेजारी होतं आणि त्या मुलीचा भाऊ याच आरोपीच्या शिक्षण संस्थेमध्ये कामाला होता आणि याचाच फायदा या आरोपीने घेतला आणि तिच्यावर बलात्कार करण्यासाठी तिला मजबूर केलं, घरच्याला मारून टाकण्याची भीती दाखवून। आणि हे एकदा दोनदा नाही तर सलग 5 वर्ष त्याने त्या मुलीवर बलात्कार केलाय आणि याचा कळस त्याने 10 मार्च रोजी घातला। त्याने त्या मुलीला फोन केला आणि घरी यायला सांगितलं, मुलीनं नकार दिला। त्यावेळेला घरच्याला आणि तिच्या भावाला मारून टाकण्याची भीती दाखवलं आणि नेहमीप्रमाणे भीतीच्या पोटी ती मुलगी त्याच्या घरी गेली। घरी गेल्याच्या नंतर तिला बंद कमऱ्यामध्ये बांबून बेदम मारलं। एवढ्यावर तो थांबला नाही, तिचे कपडे काढलं, तिला नग्न केला आणि एक लोखंडी पाईप गॅसवर गरम केला आणि तिच्या संपूर्ण शरीरावर चटके दिला आणि शेवटी तिच्यावर बलात्कार केला। अक्षरशः त्या मुलीला चालता सुद्धा येत नव्हतं। तिची अवस्था बघून तिच्या भावाने तिला विश्वासात घेऊन विचारलं, त्यावेळेला हे सगळं कांड उघडं पडलं। त्या महाराजावर केस झाली, त्याला अटक झालेली आहे, परंतु या नीच भाडकावण्या महाराजांनी केलेल्या कामामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायाला काळीमा फासलेली आहे। अशा नीच माणसाला भाडकावला चप्पलाची माळ घालून संपूर्ण गावामध्ये याची धिंड काढली पाहिजे।